या आठवड्यात सुद्धा अंकिता परत एकदा नॉमिनेट झाली, त्यामुळे ती पुन्हा एकदा इकडे टेन्शनमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे धनंजय सांगतोय की ट्रॉफीचा विचार करू नको. चला तर बघूयात तो नेमकं इकडे काय समजावून सांगतोय. तर हे दोघे इथे बसलेले असतात आणि डीपी सांगतो की हे बघ, तुझ्यावर डिस्कशन का झालं, कारण तू बोलताना दिसलीस, विरोध करताना दिसलीस. मग विरोध करायला तू तुझ्या मतावर ठाम राहिली होतीस ना, तुझं मत व्यक्त करत होतीस ना, त्यामुळेच झालं. कोणाचं मत परिवर्तन करायचा टास्क होता का, आपल्या मतावरती ठाम राहण्याचा हा टास्क होता. तू ज्या पद्धतीनं हा गेम घ्यायला लागलेस की नाही, जसं आपण बुद्धिबळाचा खेळ असते, अंकिता सांगते हा बुद्धिबळाचा गेम सरळ होता, हा वाकडा आहे जरासा. तर डीपी सांगते हे बघ, ऑन दी स्पॉट मागचा पैदा पुढं घेऊन पुढचा पैदा मागं नेऊन ठेवणार आहे बघ, तुझं लक्ष नाही तवर. ज्या वेळेस आपण बुद्धिबळाच्या गेम मधून एखादा घोडा हत्ती मारल्यानंतर परत आणत होतो का, नाही, पण आम्ही आणत होतो, कारण तुमचं लक्ष नाही त्याला मी काय करू, असं इकडे सांगतो. तसंच या खेळामध्ये सुद्धा म्हणजे बिग बॉसचा गेम सुद्धा असाच आहे. तू 0 पासून 100 पर्यंतचा अभ्यास नको करूस, तू 75% पर्यंतचा अभ्यास कर. आता ट्रॉफीचा विचारच करू नकोस, तुला टॉप 10 मध्ये यायचं आहे, फक्त याचा विचार कर. इकडे अंकिता त्यावेळेस कुठं नॉर्मल होताना दिसते. तर अशा प्रकारे डीपी अंकिताला खूप मनापासून आणि जीव तोडून समजावतोय. पण मागच्या आठवड्यामध्ये जो काही भाऊनी अंकितासोबत प्रँक केला त्याच्यामुळेच कदाचित अंकिताला या आठवड्याची भीती वाटत असणार असंच दिसतंय. तर तुम्हाला अंकिता आणि डीपीचा गेम कितपत आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारे बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.